नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. आज युद्धाचा 17वा दिवस आहे आणि 17 दिवसाच्या एक दिवस आधी मिस्टर ट्रम्प असं म्हणाले की आम्ही अगदी मज्जा म्हणून सुद्धा आता इराणवरती हल्ला करू. आता हे मज्जा म्हणून इराणवरती हल्ला करणं म्हणजे काय? तर आमचं इराणवरती पूर्ण वर्चस्व प्रस्थापित झालेलं आहे आणि आता आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा आम्ही असे कुठेही हल्ले करू शकू किंवा करू असं ट्रम्प यांना सुचवायचं आणि म्हणून त्यांनी तो फन हा शब्द वापरला. तर इंग्रजीमध्ये जो फन म्हणून शब्द वापरला जातो त्याचे अनेक अर्थ आहेत. त्या अर्थाप्रमाणे जर बघितलं तर ट्रम्प यांना जे सामरिक दृष्ट्या सुचवायचं ते मी तुम्हाला सांगितलं की त्यांना असं सुचवायचंय की त्यांनी पूर्ण नियंत्रण मिळवलंय. इस्रायलला पण आता लेबनॉनवरती पूर्ण कब्जा करून तो प्रदेशच आपल्या ताब्यात घ्यायचा. त्यामुळं इस्रायल आणि अमेरिकेच्या दृष्टीनं हे फन सुरू आहे, संपलंच आहे युद्ध, असं सगळं ट्रम्प हे काल म्हणाले. आणि आज मात्र त्यांनी थेट नाटो आणि चीनला धमकी देऊन टाकली. म्हणजे एकीकडे अगतिकता, एकीकडं काय असतं की तुमचा जर तुम्ही फार असा अपेक्षित गोष्टी करू शकला नाही तर न्यूनगंडातनं जी आक्रमकता येते ती न्यूनगंडातली आक्रमकता आज दिसायला लागली. काल तुम्ही म्हणताय की आम्ही फन म्हणून करू आणि आत्ताची बातमी आहे की ट्रम्प म्हणालेत की नाटोनं जर मदत नाही केली तर भविष्यात वाईट परिणाम होतील. आणि चीनला त्यांनी धमकी दिली आहे की मार्चमध्ये होणारी जी बैठक आहे ती बैठक आम्ही ती पुढे ढकलू. ती कुठली बैठक वगैरे काय मी ते सांगेन. पण इतके सगळे अपडेट्स आहेत. आज दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती हल्ला झालाय आणि काल जे म्हटलं जात होतं की इराणनी म्हटलंय की आता आम्हाला युद्ध थांबवायचंय, कुणी जर बोलायला तयार असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर वाटाघाटीच्या चर्चा करू वगैरे. पण इराण मधल्याही नेतृत्वामध्ये एकमत मला दिसत नाही, कारण इराणमध्ये पण बहुधा आंतरविरोध आहे. कारण आज असे खुलासे काल आल्यानंतर आज इराणच्या IRGC आणि काही मंत्र्यांनी असं म्हटलं की असं काही होणार नाही, आम्ही मरेपर्यंत अमेरिकेच्या विरोधात मध्ये लढू आणि त्यांनी जरी युद्धबंदी केली तरी आम्ही मात्र थांबणार नाही. आणि म्हणूनच दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती जो हल्ला झाला हा तेव्हा झाला आहे की जेव्हा GIC जे नेशन्स आहेत ते सगळे आपापसात बोलतात. ते म्हणतात की तुम्ही आमच्या विरोधामध्ये युद्ध करू नका आणि त्याच्यानंतर हे सगळं घडताना दिसतं आहे. त्यामुळे आता नाटोच्या संदर्भातली बातमी अशी आहे की अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा आजचा 17वा दिवस आहे. त्यामुळं ट्रम्पनी 17व्या दिवसानंतर सुद्धा हे युद्ध संपण्याच्या दृष्टीपथास आलेलं नसल्यामुळं नाटोला ते असं म्हणले की जर मित्र राष्ट्रांनी होर्मुझ समुद्रधुनी खुली ठेवण्यास मदत नाही केली तर नाटोला भविष्यात खूप वाईट ठरू शकतं. आपल्याकडे नाटो नावाची एक व्यवस्था आहे, आम्ही त्यांच्यासोबत खूप चांगलं वागतो आहोत. आम्हाला युक्रेनच्या बाबतीत त्यांची मदत करण्याची गरज नव्हती तरीही आम्ही त्यांना मदत केली. आता ते आम्हाला मदत करतात का ते पाहायचं आहे. पुढे ते चीनलाही धमकी देत आहेत. जर चीननं हर्मुझ समुद्रधुनी खुली ठेवण्यास मदत नाही केली तर ते या मोहिमेच्या अखेरीस चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर होणारी त्यांची शिखर परिषद पुढे ढकलू शकतात. ट्रम्प 31 मार्चला चीनला जाणार आहेत. एकीकडे युद्ध जिंकल्याचा आविर्भाव, दुसरीकडे नाटो. आणि हे खरं आहे की नाटोनी आपली सगळी सुरक्षा व्यवस्था ही अमेरिकेच्या हवाली केली होती. दुसऱ्या महायुद्धानंतरच ते सगळं दृश्य आहे. 2% त्यांच्या GDPच्या ते संरक्षणावरती खर्च करणार होते, ते त्यांनी काही केलं नाही आणि म्हणून आता त्यांना ते भोगावं लागतंय. नाटो हे काही स्वतंत्रपणे स्वतःच्या देशाचं समर्थकपणे बचाव करू शकतील अशी स्थिती नाहीये. आणि तो भाग ट्रम्प यांच्यासारख्या मुफट तोंडावर काय जे आहे ते बोलून मोकळं होणाऱ्या अशा राष्ट्राध्यक्षाच्या पथ्यावरती पडतोय. आणि म्हणून इराणनं इस्रायलवरती ज्या वेळेला सेजिल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आज डागलंय, इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डनी सांगितलं की इस्रायलच्या लष्करी आणि संरक्षण सुविधांना लक्ष्य करण्यात आलेलं आहे. हे घन इंधनावर चालणारं सामरिक क्षेपणास्त्र आहे जे 2 ते 2,500 किलोमीटर पर्यंत हल्ला करू शकतं. द नॅशनल इंटरेस्ट मासिकाच्या मते या क्षेपणास्त्राची पहिली पोहोच ही इजिप्त, सुदानच्या काही भागापर्यंत आहे, युक्रेनच्या मोठ्या भागापर्यंत आहे, दक्षिण रशिया, पश्चिम चीन, भारत आणि हिंद महासागर तसंच भूमध्य समुद्राच्या मोठ्या क्षेत्रापर्यंत असू शकते. म्हणजे आज इराणनं पुन्हा आपली एक ताकद दाखवून दिली आणि त्या ताकदीत असं दिसतं आहे की इराणनं जे काही प्रतिहल्ले चढवलेत त्या प्रतिहल्ल्यामुळं ट्रम्प यांना कळत नाही, कारण ट्रम्पच्या दृष्टीनं देशांतर्गत खूप साऱ्या अडचणी वाढताना दिसत आहेत आणि त्याच अडचणी वाढत असल्यामुळं बहुधा असं असेल की ट्रम्प यांनी आता आपल्या भाषेमध्ये बदल करत ते थेट नाटो आणि चीनला धमकी देतात. आता अ डे आफ्टर कॉलिंग ऑन other countries to send warship to end the de facto Iranian blockade of the economically vital Strait of Hormuz, President Trump turned up the pressure on them to agree.
जर मी तुम्हाला म्हटलं ना की तुम्ही तिथे घेऊन या तुमच्या जहाजं, युद्ध नौका, विमानं, आणि तुम्ही ते तसं करणार नसाल तर ट्रम्पचं नेमकं वाक्य, इफ देर इज अ नो रिस्पॉन्स or if it is a negative response, I think it will be a very bad for future of NATO. द फायनान्शियल टाइम्सला त्यांनी एक छोट्यासा मुलाखत दिलेली आहे आणि पुढे ते चायनाबद्दल म्हणतायत. मिस्टर ट्रम्प सजेस्ट दॅट चायना टू शुड सेंड वॉरशिप टू हेल्प सेक्युअर गल्फ. आता ही थोडीच गल्फ मधली चायनाच्या दृष्टीनं सिक्युरिटी करणं आवश्यक आहे त्यांना. आता जे काही दिसतं आहे त्याप्रमाणे ट्रम्प त्यांची सहनशीलता संपत्ती आहे आणि त्याच वेळेला एकीकडे भारताबरोबर सौहार्द आहे, चीन बरोबर ते प्रेमाची भाषा करतात, कधी दमबाजी करतायत आणि भारताबरोबरच्या व्यापार कराराची त्यांनी चौकशी सुरू केलेली आहे. ही चौकशी अशी आहे की ह्या चौकशीमुळं भारताबरोबरचा त्यांचा व्यापारी करार होणार की नाही असा प्रश्न पडलाय. पाकिस्तानमध्ये बिकट परिस्थिती आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये 30% कपातीचा निर्णय घेण्यात आलाय. हा युद्धाचा फटका आहे. मंत्र्याच्या परदेश दौऱ्यावरती पण बंदी घातली आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी सरकारी मालकीचे उपक्रम आणि स्वायत्त संस्थांच्या कर्मचाऱ्यांचे पगार 5 ते 30% पर्यंत कपात करण्याला मंजुरी दिली आहे. या काटकसरीच्या उपायामधून निर्माण होणारी बचत केवळ जनतेला दिलासा देण्यासाठी वापरली जाईल असं त्यांचं मत आहे. त्यांचं नेमकं निवेदन मी तुम्हाला सांगतो. नवीन वाहनं खरेदी करण्यावर आणि इतर सर्व सरकारी खरेदीवर सरकारनं घातलेल्या पूर्ण बंदीच्या अंमलबजावणीची ही प्रेस नोट आहे. मंत्रिमंडळ सदस्य, मंत्री, सल्लागार आणि विशेष सहाय्यकांचे पुढील 2 महिन्याचे वेतन सार्वजनिक कल्याणासाठी बचत म्हणून वापरलं जाईल. सरकारी अधिकारी, मंत्री आणि विशेष सहाय्यकांच्या परदेश दौऱ्यावरती पूर्णपणे बंदी राहील. आता हे पाकिस्तानमध्ये घडतंय. इकडे टर्मिनलवर हल्ला सुरू असतानाच भारतीय जहाज सुखरूपपणे बाहेर पडलंय. हे भारताच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारतीय मुत्सद्देगिरीचा विजय तर आपल्याला दिसतोच आहे. आपण ते सतत सांगतोय. ऊर्जा सुरक्षेचा मार्ग सुकर झाला कारण कच्च्या तेलानं भरलेलं जग लाडकी जहाज UAE मधून भारताकडे रवाना झालंय. 80,000 टन कच्चं तेल आणि जहाजावरचे कर्मचारी आणि खलाशी सुरक्षित आहे. हे का महत्वाचं आहे? कारण ज्या पद्धतीनं हे सगळं घडतंय मध्यपूर्वमध्ये, तर त्याच्यात आपली ऊर्जा सुरक्षा महत्वाची. आणि भारताने आणखीन एक प्रयत्न सुरू केलाय. युरोपियन युनियन आणि आखाती देशाची भारताची सल्लामसलत सुरू आहे. पश्चिम आशियातल्या वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतानं राजनैतिक संपर्क वाढवलाय. परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी प्रमुख आखाती देशाची सल्लामसलत केली आहे आणि ते उच्चस्तरीय चर्चेसाठी युरोपला पण भेट देणार. ही घडामोड महत्वाची आहे. एकीकडे ट्रम्प यांच्याबद्दल जागतिक पातळीवरची नाराजी, दुसरीकडे देशांतर्गत त्यांना वाढत चाललेला विरोध आणि इराण तर मागे हटायला तयार नाहीये. अशा ह्या सगळ्या कोंडीमध्ये आपल्यासाठी एकच आहे की जितकी चर्चा करता येईल तेवढी तुम्ही चर्चा करत राहा आणि त्याच्यातनं मार्ग सुकर करत राहा. या प्रत्येक घडामोडीकडे आपलं खूप बारकाईने लक्ष आहे. मी खूप वेळेला तुम्हाला छोटे छोटे तपशील साध्या सोप्या मराठीत सांगतो आहे आणि तुम्हाला दिसत असेल की मी जे 2-3 दिवस सतत एखादी घडामोड सांगतो तेव्हा ती प्रत्यक्षात घडते. जहाजं येतात, मग आणखी 20-22 जहाजाच्या बद्दलची आपली चर्चा इराण बरोबर सुरू राहते आणि त्यामुळं साध्या सोप्या मराठीतलं हे आमचे जे प्रयत्न आहे ते तुम्ही लाखोच्या संख्येनं बघत आहात. सो थँक्यू सो मच. दीर्घ इंटरव्ह्यूज, महत्वाच्या इतिहासकालीन घडामोडी, सार्वजनिक मुद्दे, सामाजिक प्रश्न, औद्योगिक सिरीज, शिक्षणविषयक घडामोडी असं सगळं तुम्हाला ह्या प्लॅटफॉर्मवरती बघायला मिळेल. त्यामुळे हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा, बेल आयकन दाबा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या. थांबूया आपण इथे. थँक्यू.